निरुपम यांनी कालच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मुंबई उत्तर मध्य मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते, मात्र या मतदारसंघातून रवींद्र वायकर यांना तिकीट देण्यात आलं आणि त्यानंतर आपण वायकर यांचा प्रचार करणार असल्याचं निरुपम यांनी म्हटलं। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय निरुपम यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे जाणून घेतलं माझे सहकारी अक्षय कुडकेलवार यांनी। तब्बल 19 वर्षावरनं घरवापसी झालेले, हातावर शिवबंधन बांधलेले शिवसेनेचे नेते संजय निरुपम आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, यापूर्वी तुम्ही शिवसेनेत होतात, मध्ये एक मोठा कालावधी गेला, 19 वर्षानंतर का तुम्ही शिवधनुष्य पुन्हा हाती उचललाय? हे माझ्यासाठी एक सौभाग्याचा दिवस आहे, सौभाग्याचा क्षण आहे। शिवसेनेमध्ये मी खूप वर्ष काम केलं होतं, काही कारणास्तव शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेला मी आणि काँग्रेसमध्ये 2 दशक काम करण्याच्या नंतर मला असं वाटलं की यांच्याकडे जो एक टॅलेंटेड लोक आहेत, काम करणारे लोक आहेत, गोरगरिबांची सेवा करणारे लोक आहेत, त्यांची कदर नाही आहे आणि त्यांच्यासाठी काय यांच्या मनात आदर पण नाही आहे, रिस्पेक्ट पण नाही आहे। यासाठी आता मी एक निर्णय घेतला की आता परत घर वापसी केला पाहिजे आणि शिवसेनेत राहिला पाहिजे। मी आभारी आहे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांची की त्यांच्याशी जेव्हा मी भेटलो त्यांनी एकदम मला ऑफर दिला की तुम्ही या आणि जे काही तुमची योग्यता आहे, तुमच्या योग्यताप्रमाणे आम्ही तुम्हाला जबाबदारी देणार आणि पुढे काम करण्याची संधी देणार आणि यामुळे मी आता शिवसेनेत आलो। बाळासाहेबांचा विचार माझ्या रक्तात आहे, शिवसेनाचा विचार माझा रक्तात आहे आणि या विचाराला घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे विकासाचं नवीन पर्व जो चलावतात महाराष्ट्रामध्ये, ज्याच्यावर एक महाराष्ट्राचे सर्व नागरिकांना गर्व केला पाहिजे, अशा विकासाचा पर्व बरोबर मी आता उभे आहे आणि या विकासाचं काम पुढे पण चाललं पाहिजे। शिवसेनाची ताकद वाढली पाहिजे आणि एकनाथ शिंदे साहेबांची ताकद वाढली पाहिजे, यासाठी आम्ही काम करणार। सर, बाळासाहेबांच्या विचाराचा तुम्ही उल्लेख केला, मात्र बाळासाहेबांच्या विचारावरती 2 शिवसेनेकडनं दावा केला जातोय, मात्र ह्या विचारांची खरी वारसदारी कोणाकडे आहे? बाळासाहेबांचा जो मूळ विचार होता तो काँग्रेस विरोधी होता। ते काँग्रेसबरोबर कधीही जायचं नाही आणि काँग्रेसला संपवायचं आहे आणि काँग्रेसबरोबर जाण्यापूर्वी मी शिवसेना भंग करणार असा वक्तव्य बाळासाहेबांनी दिलं होतं आणि अशी परिस्थिती ते जेव्हा जो शिल्लक शिवसेना आहे उबाठा, त्यांनी काँग्रेसबरोबर जो युती केलेली आहे तो बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात। तुम्ही काँग्रेसमध्येच होता, त्यांनी ज्यावेळी युती केली तेव्हा तुम्ही काँग्रेसमध्येच होता आणि मी एकटा होता ज्यांनी या युतीचा विरोध केला होता। तुम्हाला आठवत आहे का? सुरुवातीला जेव्हा शिवसेना आणि काँग्रेसच्या 2019 मध्ये अलायन्स होत होता तेव्हा मी उघडपणे विरोध केला होता की हा चुकीचा आहे, करू नका। आता का केला, कशामुळे केला हा दुसरा विषय आहे, पण ही युतीच्या मी विरोधात होता, आज पण मी विरोधात आहे। तो बाळासाहेबांच्या विचाराशी जो विश्वासघात केलेला आहे ते उबाठावाले आहेत शिंदे साहेब तो बाळासाहेबच्या विचाराला पुढे घेऊन काम करत आहेत। तुम्ही बाळासाहेबांचे विश्वासू म्हणून काम केलेलं आहे, अशात तुम्ही तुमच्यावर दोपहर का सामनाच्या संपादक पदासारखी जबाबदारी बाळासाहेबांनी दिली होती, खासदारकी दिली होती, अशात जर आज तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन पुन्हा शिवसेनेमध्ये यायचा निर्णय घेतला असता तर बाळासाहेबांनी घेतलं असतं, आज बाळासाहेब हयात असते तर घेतलं असतं की बाळासाहेबाला माझ्यावर विश्वास होता। त्यांच्या काही मला मतलब आता एक हायपोथेटिकल क्वेश्चन आहे, जे क्वेश्चनचा मी जवाब देऊ शकत नाही एकदम से फॅक्च्युअली। हा, तो काँग्रेसचे विरोधी होते, मी काँग्रेसमध्ये बोलून गेलो त्यांच्याकडे जाऊन त्यांना मी राजीनामा दिला की आता मी शिवसेनाला राजीनामा देतो आणि फक्त शिवसेना नाही, शिवसेना कडून जे काही पद प्रतिष्ठा मला मिळेल सर्व तुम्हाला परत देतो मी आणि मला आता जाऊ दे। सामनाच्या संपादकचा पद होता, राज्यसभाच्या खासदारकी होती, शिवसेनाच्या उपनेत्याचा पद होता, सर्व पद मी सोडून राज्यसभामधून राजीनामा देऊन मी गेलो होतो। अच्छा, आपण जर बघितलं तर चर्चा अशी होती, सगळ्यात आधी तुम्ही ज्यावेळी काँग्रेसच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली त्यावेळी ही सुरुवात झाली होती, या मतदारसंघातनं शिवसेनेने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर तुमची नाराजी तुम्ही उघड व्यक्त केली, तुमची अपेक्षा होती या ठिकाणावरनं तुम्हाला उमेदवारी मिळावी। मग चर्चा अशी होती की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्यानंतर तुम्हाला ती उमेदवारी मिळेल, तुमच्या नावाची चर्चा होती, मात्र ती देखील मिळू शकली नाही। मग काहीच मिळालं नाही तरीही हे पक्षबदल करण्यामागे काय तथ्य? आता जो उमेदवारीबद्दल जे काही आहे आता तो चॅप्टर क्लोज झालेला आहे।
त्याच्यावर काही बोलायचं नाही. आम्ही 5 वर्षापासून काम केलेला होता केलं होतो इकडे पडल्यानंतर 2019मध्ये. तो यामुळे एक अपेक्षा होती, तो अपेक्षा आता भंग झाली. काय हरकत नाही, आता शिंदेसाहेबांच्या बरोबर जुळून आता एक जोरदार रीतीने काम करायचं आहे आणि पुढे काय होईल तुम्हाला एक 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 शॉक बसेल. सर, आपण जर बघितलं तर आत्ता ज्यांना उमेदवारी दिलेली आहे रवींद्र वायकर, हे तुमचे राजकीय प्रतिस्पर्धी, राजकीय विरोधक राहिलेले आहेत. आम्ही तुम्हाला बघितलं आहे, मग तो आरेतील त्यांच्या अवैध कन्स्ट्रक्शनचा विषय असेल, इतर विषय असेल, या विरोधात तुम्ही रवींद्र वायकर यांच्या विरोधात अक्षरशः काँग्रेस मुंबई अध्यक्ष असताना रान उठवलं होतं. आता त्याच रवींद्र वायकरांचा प्रचार तुम्हाला करावा लागणार आहे. तो पण विषय आता संपलेला आहे. त्या विषयावर विधानसभामध्ये खूप चर्चा झाली. त्यावेळचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक वायकर साहेबांच्या बरोबर त्यांच्या एकदम पाठीशी उभे होते आणि त्या विषयावर लोकायुक्तमध्ये पण चर्चा झाली. लोकायुक्तने एक निर्णय दिला, तो त्यांच्या पाठीशी होते. त्या दिवसाच्या नंतर मी या विषयावर काही बोललो नाही. तो आता वायकर शिवसेनेमध्ये आता आहे, मी पण शिवसेनेमध्ये आता बरोबर भेटून काम करायचं आहे. आज भेट देखील घेतली रवींद्र वायकरांनी आले होते आज भेटण्यासाठी. त्यांनी चांगलं केलं, मी त्यांना खूप हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहे. त्यांच्या प्रचारात मी एकदम जोरात सहभाग घेणार. मात्र काँग्रेस सातत्यानं तुमच्यावरती आरोप करताना बघायला मिळतंय की तुम्हाला महिनाभर ताटकळत ठेवलं, ज्या कुठल्या पक्षाकडनं तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं, आणि महिनाभरानंतर तुमचा पक्षप्रवेश करून घेतला. देर आहेत दुरुस्त आहेत, चालते. वर्षा गायकवाड यांची जी उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं. आपण बघितलं तर निवडणुका आणि काँग्रेसमधलं गटातटाचं नाराजी नाट्य हे कधीच संपलेलं नाही. तुम्ही देखील ते गटतट गटबाजी थांबवू शकला नाहीत. तर काँग्रेसमध्ये अशी नौटंकी चालत असतो आणि या नौटंकीमुळे काँग्रेसची एवढी अधोगती झालेली आहे आणि पुढे पण काँग्रेसची अजून अधोगती होईल, कारण त्या नौटंकी त्यांच्या चालू असतो दिल्लीपासून मुंबईपर्यंत. आपण बघतोय काँग्रेसमध्ये जी गटातटाचं राजकारण आणि ज्या काही घडामोडी आहेत या दिल्लीपासून मुंबईपर्यंत चालत असतात. त्यामुळंच काँग्रेसची अवस्था आहे आणि उमेदवारीचा विषय आता माझ्यासाठी संपलेला आहे. येत्या काळात नक्की आश्चर्यचकित करणारं काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल असा विश्वास संजय निरुपम व्यक्त करतायत. कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.